हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, खूप 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 इम्पॉर्टंट आहे. याला जर तुम्ही लिहून घेत असाल तर नोट्समध्ये VVIMP म्हणून लिहून ठेवा. ठीक आहे. खालील विधाने लक्षात घ्या असं सांगितलंय. STA 2014चा प्रश्न आहे. ए दिलंय, राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. निष्कासित होत नाही म्हणजे लॅप्स होत नाही. ठीक आहे. म्हणजे लोकसभा जर विसर्जित झाली तरी सुद्धा ते विधेयक किंवा जे राज्यसभेत मांडलेलं असेल आणि लोकसभेमध्ये मांडलं गेलेलं नाही असं विधेयक जर असेल तर ते विधेयक लॅप्स होत नाही असं आपल्याला ए विधानामध्ये दिलंय. ब आहे किंवा बी, लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते. ठीक आहे. आणि सी आहे, मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे. तर प्रश्न तर खूप सोपा आहे आणि माझी गॅरंटी आहे की तुम्ही सगळेजण ह्या क्वेश्चनला बरोबर सॉल्व्ह करून आलेला असाल किंवा 2014चा जर हा क्वेश्चन रिपीट झाला तर 100% सगळ्यांचे क्वेश्चन बरोबर येतील. याचं कारण काय? कारण तुम्हाला भलेही माहिती नसेल की लोकसभा भंग झाली तर त्या बिलाचं काय होतं, लोकसभेमध्ये पारित केलं असेल, राज्यसभेकडे गेला आता आणि लोकसभा भंग झाली, विसर्जित झालं तर त्या बिलाचं काय होणार आहे, किंवा राज्यसभेमध्ये सुद्धा पारित केलं तर आणि मग लोकसभा भंग झाली, लोकसभेमध्ये प्रेझेंट करायच्या आधी लोकसभा भंग झाली तर त्या बिलाचं काय होणार आहे, परत एकदा मग ते ऍज इट इज बिल मांडता येईल का? तर असे जरी तुम्हाला मुद्दे माहिती नसतील आणि फक्त सी जरी विधान तुम्हाला माहिती असेल की मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयकं पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे, तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. तर मागच्या सरकारचं आणि नवीन सरकारचं काहीही लिंक नाहीये. म्हणजे त्यांनी बिल पास करू द्या किंवा नाही करू द्या, आधीच्या सरकारचे बिल जर तसेच पडून असतील, विधेयक पारित झालेले नसतील तर ते नवीन आलेल्या सरकारला बिल पास करणं असं काही अनिवार्य नसतं. ते बिल ऍक्च्युली पूर्णपणे लॅप्स होऊन जातं. म्हणजे ते विधेयक जे आहे तर ते निष्कासित होऊन जातं, म्हणजे लॅप्स होऊन जातं. ठीक आहे. सरकारचा इथं संबंध नाहीये, त्यामुळे सी विधान आपलं चुकीचं आहे. इथं आपल्याला सत्य विधानं निवडायची होती. पर्याय बघा आता, फक्त अ आणि ब, वरीलपैकी सर्व असतील का बरं सत्य? नाही, सी विधान तर चुकीचं आहे, त्यामुळं दुसरा पर्याय एलिमिनेट होईल. फक्त सी. अरे बापरे, इथं तर असत्यच विधान आहे ना सी, तर सत्य निवडायला सांगितले तर ते 3 पण निघून जाईल. चौथा आहे बी आणि सी, तर हे सी आहे त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय इलिमिनेट होऊन जातो. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता सांगा बरं तुम्ही मला की तुम्हाला माहिती होतं का की जर लोकसभेमधून एखादं बिल पास होऊन राज्यसभेत गेलं असेल आणि लोकसभा इकडे भंग झाली, विसर्जित झाली, तर त्या विधेयकाचं काय होईल हे तुम्हाला माहिती होतं का? आतापर्यंत नव्हतं माहित. फॉर एक्झाम्पल नव्हतं माहित. लोकसभेमध्ये एखादं बिल असेल, राज्यसभेमध्ये ते पारित झालं असेल आणि आता परत ते लोकसभेमध्ये बिल पारित करायचंय आणि लोकसभेचा इकडे भंग झाला तर त्या बिलाचं काय होईल हे माहिती आहे का तुम्हाला? नव्हतं माहित, पण तरी सुद्धा मार्क पडलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला अशा 6 वेगवेगळ्या परिस्थिती जाणून घ्यायच्या की ज्या केसमध्ये लोकसभा विसर्जित होते आणि त्या बिलाचं काय होतं असे प्रश्नचिन्ह पडू शकतात ना, तर तेच तुम्हाला या 6 केसेसच्या माध्यमातून सांगणार आहे. पहिली केस अशी असू शकते की लोकसभेमध्ये एखादं बिल किंवा एखादं विधेयक हे प्रलंबित होतं आणि ते राज्यसभेमध्ये आधीच पारित झालं होतं. राज्यसभेमध्ये एखादं बिल मांडलं होतं, ते पारित होऊन लोकसभेमध्ये आलंय आणि लोकसभा विसर्जित झाली, तर ते बिल आता काय होणार? तर ते बिल किंवा विधेयक हे लॅप्स होतं. म्हणजे हे बिल आता आपल्याला परत एकदा राज्यसभेमध्ये आणि नंतर लोकसभेमध्ये पारित करून घ्यावं लागणार आहे किंवा ते परत एकदा मांडावं लागणार आहे संसदेमध्ये. मग ते आता तुम्ही लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडा किंवा राज्यसभेमध्ये. आता लोकसभा ज्यावेळेस नवीन येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये परत एकदा मांडू शकता, परत राज्यसभेमध्ये न्यायचं, तिथं पास करायचं आणि नंतर राष्ट्रपतींकडे न्यायचं. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला पहिली सिच्युएशन समजली की जर एखादं बिल राज्यसभेमध्ये पारित होऊन जर लोकसभेमध्ये आलं असेल आणि लोकसभा विसर्जित झाली तर ते बिल पुढच्या लोकसभेला पारित करणं काही बंधनकारक वगैरे नसतंच, ते बिल लॅप्स होऊन जातं. ठीक आहे. लॅप्सला मराठीत काय म्हणतात बरं? तर आय थिंक निष्कासित पण हिंदी वर्ड आहे ना, तर व्यपगत म्हणजे लॅप्स होणं. ठीक आहे. तर व्यपगत होऊन जातं ते बिल. दुसरी केस अशी आहे की एखादं बिल लोकसभेमध्ये आता पारित झालं आणि ते राज्यसभेकडे पाठवण्यात आलं होतं, राज्यसभेमध्ये ते आता प्रलंबित आहे आणि त्या केसमध्ये लोकसभेचा भंग झाला, लोकसभेचं विसर्जन झालं, तर काय होणार? तरी सुद्धा ते जे विधेयक असणार आहे तर ते व्यपगत होऊन जाईल. व्यपगत म्हणजे लॅप्स होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे रिव्हर्स सिच्युएशन बघितली आपण. त्याच्यानंतर आता काही पॉझिटिव्ह सिच्युएशन पण आहेत. पॉझिटिव्ह सिच्युएशन म्हणजे कशा
की एक बिल समजा लोकसभेमध्ये पारित केलंय, ते बिल राज्यसभेमध्ये सुद्धा पारित झालं, पण आता ते सही करण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठवलंय. आता राष्ट्रपती त्याच्यावरती विचार करतायत, पण तोपर्यंत लोकसभा विसर्जित झाली. त्या केसमध्ये काय होणार, तर परत एकदा ते जे बिल आहे तर ते लॅप्स होणार आहे का, तर नाही होणार. तर ते बिल तसंच राहणार आहे. राष्ट्रपती त्याच्यावरती निर्णय घेऊन त्याला संमती देतील किंवा ते परत चर्चेसाठी पाठवतील, पण ते बिल लॅप्स होणार नाही, ते विधेयक व्यपगत होणार नाही. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालेले आहे, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये, आणि बिल राष्ट्रपतींकडे गेलं होतं, तर त्या केसमध्ये ते बिल लॅप्स होणार नाही. ठीक आहे, पुढची पण सिमिलरच सिच्युएशन आहे. अशी सिच्युएशन आहे की दोन्ही सभागृहांमध्ये ते बिल पास झालं, ते राष्ट्रपतींकडे गेलं, राष्ट्रपती म्हटले की आता याच्यावरती परत एकदा तुम्ही विचार करा, पुनर्विचार करा, त्याच्यासाठी ते बिल पाठवलंय. आणि त्यावेळेस समजा जर लोकसभा भंग झाली किंवा लोकसभेचं विसर्जन झालं, तर त्यावेळेस मग या बिलाचं काय होणार. बिल तर दोन्ही सभागृहातून पास झालं होतं, राष्ट्रपतींनी सुद्धा आता फक्त पुनर्विचारासाठी पाठवलंय, ते बिल तरी सुद्धा व्यपगत होणार नाही, ते बिल लॅप्स होणार नाहीये. पुढे ज्यावेळेस लोकसभा येईल तर त्यावेळेस पुनर्विचार जर त्या सभागृहात झाला तर ते बिल पास होईल किंवा परत एकदा राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल, की काही चेंजेस असतील तर करून पाठवले जातील, राष्ट्रपती त्यावरती परत स्वाक्षरी करतील. ठीक आहे, म्हणजे ते बिल लॅप्स होणार नाही, या केसमध्ये सुद्धा लॅप्स होणार नाही. ठीक आहे, आता पाचवी केस काय बनू शकते की दोन्ही सभागृहांमध्ये हे बिल चर्चा झाली होती, पास झाले होतं, राष्ट्रपतींकडे पाठवलं, राष्ट्रपती म्हणले की तुम्ही एक जॉईंट सेशन घ्या, दोन्ही सभागृहांना सांगितलं की तुम्ही जॉईंट सेशन बोलवा आणि आता बिल तुम्ही त्याच्यावरती चर्चा करा, आणि त्या दरम्यानच लोकसभा विसर्जित झाली. तर आता या बिलाचं काय होणार, तर हे बिल आता लॅप्स होणार आहे का, तर आता सुद्धा हे बिल लॅप्स होणार नाहीये. म्हणजे दोन्ही सभागृहातून ज्यावेळेस संमती मिळते, राष्ट्रपतींकडे गेलं, तर तिन्ही केसमध्ये हे जे बिल आहे तर ते लॅप्स होणार नाही किंवा हे बिल व्यपगत होणार नाहीये. ठीक आहे, तर या तिन्ही केस खूप महत्वाच्या आहेत. दोन केस आपण सुरुवातीला बघितल्या. सहावी केस महत्वाची आहे. सहावी केस अशी सांगते की समजा एखादं बिल फक्त आणि फक्त राज्यसभेमध्येच मांडलेलं आहे, राज्यसभेमध्ये ते पारित सुद्धा केलं, पण ते अजून लोकसभेमध्ये पाठवलंच नव्हतं. ठीक आहे, राज्यसभेमध्ये काय झालं, तर बिलावरती चर्चा झाली असेल, ते बिल पास सुद्धा केलंय, पण लोकसभेमध्ये ते अजून पाठवलंच नव्हतं, आणि त्याच्या आधीच लोकसभा जर विसर्जित झाली तर मग काय, तर हे जे बिल आहे तर ते किंवा हे जे विधेयक आहे तर ते लॅप्स होणार नाही. ओके, सहावी सिच्युएशन पण अतिशय महत्वाची आहे, नीट समजून घ्या. राज्यसभेमध्ये ते बिल मांडलं होतं, चर्चा झाली, पारित केलेलं आहे, पण ते लोकसभेमध्ये अजून चर्चेसाठी पाठवलंच नव्हतं, मांडलंच नव्हतं लोकसभेत ते बिल, आणि तेवढ्यात लोकसभा विसर्जित झाली, तर ते बिल ॲज इट इज राहणार आहे. पुढची जी लोकसभा होईल, म्हणजे नवीन फॉर्म झालेलं जी लोकसभा असणार आहे त्याच्यामध्ये हे बिल मांडून तुम्ही पास करू शकता किंवा त्याच्यावरती चर्चा होईल, बिल लॅप्स होणार नाहीये. ठीक आहे, तर 6 केस आहेत, त्याच्यापैकी 4 केसमध्ये बिल लॅप्स होत नाही. 2 केस अशा आहेत की लोकसभेमध्ये पास झालं, राज्यसभेकडे पाठवलं, लोकसभा भंग झाली, बिल पण भंग होऊन जाईल. तसंच राज्यसभेमध्ये पास केलं, लोकसभेकडे पाठवलं, आता लोकसभा भंग झाली तर ते बिल पण लॅप्स होऊन जाईल. ठीक आहे, तर या सिच्युएशन्स, या केसेस लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन बनतात. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे की या शॉर्ट लेक्चरच्या माध्यमातून एक तरी मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. एक्झाममध्ये तुम्हाला 1-2 मार्क जास्त पडण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. असेच इंटरेस्टिंग लेक्चर्स तुम्ही आमच्या विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून बघू शकता. वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विजन 25 हा कुपन कोड यूज करून 25% सवलत तुम्ही 25 एप्रिल पूर्वी घेऊ शकता. तर भेटूत आपण विजन स्टडीच्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र.